अहो अहो निमकर निमकर, अहो किती किस्ता आलं, एवढंसच किसायचं होतं. काय करताय तुम्ही? हो निमकर, नका मनाला लावून घेऊ इतकं. बोलायला जेवढं सोपं आहे ना तेवढं करायला अवघड आहे पुष्पा. हो निमकर, मला हे सगळं मान्य आहे, पण चिडचिड करून काही होणार आहे का? एवढीशी होती तेव्हापासून बाहेर काय घडेल ते सगळं घरी येऊन सांगायची आपल्याला. सवयच होती की नाही तिची तशी. हे बघ. काय चेक? ईशा, अगं बाळा, तुझ्या नावाचा चेक आहे हा. कुणी दिला तुला? बाबा आपण काय करणार आहे? मला माहितीये तो चेक माझ्या पर्स मध्येच होता आणि मग तो सडनली त्या एनव्हलप मधून कुठे गेला काय माहिती. पण मग आताच का वागते ही अशी? आताच काय शिंग फुटले तिला? अहो तुम्ही इथे बसा. का चिडचिड करताय एवढी? तब्येतीवर परिणाम होईल. जाऊ दे, मरू दे तब्येत. माझं आता कशातच मन लागत नाही. तुम्ही शांत व्हा बघू. पाणी आणू का तुम्हाला? नको. हिंकर, अहो मला मान्य आहे की ईशानी ती गरोदर असल्याची बातमी आपल्यापासून लपवायला नको होती. पण अहो आपल्याशिवाय तिला दुसरं कोण आहे? आपण समजून नाही घ्यायचं तर कोणी घ्यायचं? अगं ती लहान असताना माहीमकर तिला चॉकलेट द्यायचे, ते सुद्धा घरी येऊन सांगायची पटकन. आठवतं ना मला. सगळं घरी येऊन सांगायची. गौरी रागवते, माझ्यावर चिडते म्हणून घरी येऊन रडत बसायची. राहुल केस ओढतो अशी तक्रार करायची. सगळं येऊन आपल्याला सांगायची. खरंय, मला सगळं आठवतंय ग, पण ती विसरलीये. पुष्पा, अगं आपण आजी आजोबा होणार ही एवढी मोठी बातमी आपल्यापासून लपवली ती ना. आणि आज सकाळीच तू तिला विचारलंस ना की ईशा आमच्यापासून अजून काही लपवतेस का, तर ती नाही म्हणाली. पुष्पा, खरंच लग्नानंतर मुली इतक्या बदलतात का ग? आई वडिलांच्या राहत नाहीत, सासरीच्या होऊन जातात. नाही, असं नाहीये. निदान ईशा अशी नाहीये. ईशा आपली कुठं राहिली आता पुष्पा? अहो असं काय म्हणताय नेमकं? बघा, 100 वर्ष आयुष्य. ईशाचा फोन घ्या, बोला. नाही, मला नाही बोलायची तुझ्याशी. नेमकर तिच्याशी बोला. मला खरंच नाही बोलावं असं वाटत ग. नेमकर घ्या. पुष्पा, अगं अहो बोला. हॅलो. हॅलो बाबा. हा बोल. बाबा काय होय? तुम्ही मला न सांगताच निघून गेलात घरी. कारण त्या घरात आमचं आता काय उरलंय? म्हणजे असं की त्या घरात जी मुलगी आहे ना ती राजनंदिनी आहे. आमची मुलगी ईशा नाहीच आहे. नेमकर, हॅलो हॅलो बाबा. त्या घरात जी मुलगी आहे ना ती राजनंदिनी आहे. आमची मुलगी ईशा नाहीच आहे. सगळा प्लॅन बरोबर चालला होता. तिच्यावर नेम धरला होता, पण माझा राजा माणूस मध्ये आला. सगळा प्लॅन चोपट झाला. ज्या माणसाला वाचवायला माझ्या हातावर गोळी झेलली तोच माणूस माझ्या माणसाच्या गोळी समोर आला. आयसाला नशीब आहे. साहेब, तुम्ही ओरडला नसतात ना तर त्यांना सुद्धा मारलं असतं माझ्या मान. गप्पस, थोबाड बंद कर तुझं. त्याला जर काही झालं असतं ना तिथंच गाडलं असतं तुला. साहेब, मी काय करू का? तू फक्त गप्प बस.
माझ्या समोर एक वेगळाच प्रॉब्लेम आहे. या लोकांनी मला विक्रांतला भेटू दिलं नाही. त्याची तब्येत कशी आहे, तो कसा आहे हे कळायला काहीच मार्ग नाही. आणि इथं बसून तर अजिबात कळणार नाही. पण ते तुम्हाला का भेटू देत नाहीत? नुसते प्रश्न विचारू नकोस, उपाय सुचव काहीतरी. साहेब, तुम्ही सांगितलेले सगळे प्लॅन मी पार पाडतो, पण ते जर घर डेंजर असेल ना तर आमच्यात म्हणतात शाण्या माणसाने वाघाच्या गुहेत शिरू नये. गुहेत शिरायचं नाही हा का उपाय? मग वाघाला भेटणार कसं? वाघालाच गुहेतून बाहेर काढलं तर? म्हणजे बाबा, सांगतो, ऐक. हॅलो ईशा. हॅलो रुपाली. बरं झालं अगं तू फोन केलास, नाहीतर मी तुला करणारच होते आता. रुपाली अगं तू आधी माझं ऐक. माझे आई बाबा आलेत ना तिकडे. अगं मला कळतच नाही त्यांचं काय बिनसलंय. मला काहीच न सांगता ते इकडनं निघून गेले. बरं मी त्यांना फोन केला तर बाबा माझ्याशी नीट बोललेच नाहीत. अगं ईशा, अगं ऐक 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 ऐक. ईशा, आय एम रिअली सॉरी. अगं तू ईशा, आय एम सॉरी. अगं तू सांगितलेलं सिक्रेट आता सिक्रेट राहिलेलं नाहीये. म्हणजे नेमके माझ्या आईला तुझे प्रेग्नन्सी रिपोर्ट दिसले. काय ग रुपाली, मी तुला म्हटलं होतं ना की ते सिक्रेट ठेव म्हणून, कोणालाही दाखवू नकोस. हो अगं, पण मी आता काय करू? बरं तिने ते रिपोर्ट्स नुसते बघितले नाहीयेत, तर तुझ्या आईला फोन करून सगळं सांगितलंय. बहुतेक म्हणूनच ना तुझे आई बाबा इथे निघून आलेत. अरे बाप रे, ऑलरेडी एवढे प्रॉब्लेम्स चालले, त्यात हा अजून एक प्रॉब्लेम. म्हणूनच बाबा माझ्याशी नीट बोलले नसणार आहेत. ईशा ऐक, तू ना आता फोन वगैरे करण्याच्या भानगडीत अजिबात पडू नकोस. मला असं वाटतं की तू इथे येऊन त्यांच्याशी जे काही आहे ना ते बोलावं. त्यांना नक्कीच काहीतरी तुझ्याबद्दल गैरसमज झालाय, तो आधी दूर केला पाहिजे. ते खूप दुखावलेत ग. अर्थात आपली मुलगी प्रेग्नंट आहे हे शेजारच्यांकडून त्यांना कळलं, मग ते नक्कीच दुखावले जाणार ना ग. ईशा ग, आय एम सॉरी ना, पण आता जे झालं ते झालं. बरं आता तू लवकरात लवकर इथे ये आणि त्यांच्याशी बोल, त्यांना भेट. हा एकच काय तो मार्ग दिसतोय मला. ठीक आहे, ठेवते मी फोन आता. लवकर ये. आई साहेब. काय ग, तू आई बाबांशी बोललीस का? ते अचानक का निघून गेले म्हणून? नाही, अजून त्यांच्याशी बोलणं नाही झालं आई साहेब. पण रुपालीचा फोन आला होता. आई साहेब मला घरी जावं लागेल. का ग, काय झालं? ते चाळीत पूजा आहे, सत्यनारायणाची पूजा आहे. म्हणूनच आई बाबा घरी गेलेत. मला सुद्धा बोलवलंय. हो का? बर, मग मी निघू ना? नाही म्हणजे माहीमकर काका, रुपाली, पटेल अंकल सगळेच वाट बघतायत माझी. ठीक आहे, जा. मी तुला कधी नाही म्हटलंय का? जाऊन ये. येते आई साहेब. हो.
साहेब गाडी आत्ताच गेली त्यांची साहेब. पण ती गेली का त्या गाडीतून? हो हो त्याही गेल्या. गुड, व्हेरी गुड. आता पुढचा प्लॅन कर. ओके साहेब. घ्या चहा घ्या. अहो चहा घ्या. मी कालपासून तुम्हाला सांगते आपल्या मुलीचं वागणं इतकं मनाला लावून घेऊ नका. चहा घ्या बघू. बरं वाटलं मला तुम्ही मुलीला माफ केलं आणि चहाचा घोट घेतला. मी हा चहाचा घोट प्यायलोय म्हणजे तिला मी माफ केलंय असं तुझा गैरसमज झालाय का? तसं असेल तर हा चहा नकोच आहे मला. त्याच्यामध्ये मी तिला माफ करण्याचा प्रश्न येतोच कुठे? पुष्पा अगं मी हा चहाचा घोट घेतला हे तुला बरं वाटावं म्हणून. हो नेमकं असं काय करताय? आपण समजून घ्यायला हवं ना तिला. एवढी महत्वाची बातमी आपल्यापासून लपवून ठेवली याचं तिला काही वाटतंय का? अहो लहान आहे ती अजून. आपण आई वडील आहोत. आपण समजून घेऊयात. पुन्हा गरोदर आहे ती. लहान? अगं आई होणार आहे ती आता. तिने भले आपल्यापासून लपवलंय ते पण ते खरंच आहे ना. आई बाबा अगं ईशा, पुष्पा थांब. बाबा थांब. आत पाऊल टाकण्यापूर्वी मी काय सांगतोय ते नीट ऐक. ह्या घरात पाऊल टाकण्याची परवानगी फक्त माझ्या मुलीला आहे. पण बाबा मी तर थांब. माझं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाही. माझ्या या घरात पाऊल टाकण्याची परवानगी फक्त माझी मुलगी ईशा तिलाच आहे. तू राजनंदिनी म्हणून जर घरात येणार असशील तर येऊच नकोस. बाबा असं काय म्हणताय हो? कारण तू राजनंदिनी झालीस की आपल्या आई वडिलांना विसरतेस. अहो नेमकं काय आहे? येऊ दे ना तिला आत. बाबा बाबा मी काय करू? मला येऊ द्या ना प्लीज. अहो येऊ दे ना तिला आत. अहो नेमकं असं काय करताय? आपली मुलगी आहे ती. किती वेळ अशी बाहेर उभी राहील? आपल्या घराचे दरवाजे आपल्या मुलीसाठी कायमचे उघडे आहेत. पण फक्त आपल्या मुलीसाठी, ईशासाठी, बाकी कोणासाठी नाही. कशी आहे तब्येत? बरी आहे. आई साहेब पण वहिनी कुठे आहे? वर नाही आहे ती. अरे ती तिच्या माहेरी गेली. व्हॉट? माहेरी? अशी अचानक? म्हणजे काल रात्रभर दादाजवळ बसली होती ती. दादाला असं सोडून जाईल असं वाटलं नव्हतं मला. अरे तिचे आई बाबा सुद्धा असेच निघून गेले न सांगता. अच्छा.
आणि ती आत्ताच गेली. काहीतरी चाळीत पूजा आहे वगैरे म्हणत होती. दादा इथे जखमी अवस्थेत असताना ईशा वहिनी अशी पूजेला गेली हे जरा विचित्र वाटतंय मला. आता ती येईल तेव्हाच कळेल काय ते. येऊ का मी? या ना. मी डॉक्टर सावंत. हॅलो. पण दादाचे डॉक्टर तर डॉक्टर सहस्त्रबुद्धे आहेत. हो, त्यांनीच मला पाठवलं आहे. पण मग ते का नाही आले स्वतः? आज ते खूप बिझी आहेत म्हणून त्यांनी मला पाठवलं आहे. रुटीन चेकअपसाठी मला त्यांना हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल. हॉस्पिटलला? नाही, पण डॉक्टर सहस्त्रबुद्धे तर असं काहीच म्हणाले नाही. हवं तर तुम्ही आमच्या बरोबर चला, पण चेकअप होणं फार गरजेचं आहे. या. दिनकर, अहो तिला आत येऊ देत ना. किती वेळ अशी बाहेर उभी राहील? गरोदर आहे हो पोर, तिला आत तरी येऊ देत. बाबा, बाबा माझं ऐका ना. हा, बोल. बाबा, मी ईशा म्हणूनच तुम्हाला भेटायला आली आहे. तुमची माफी मागायला आली आहे. मी राजनंदिनी म्हणून नाही बोलणार आहे तुमच्याशी. आता तरी मी आत येऊ प्लीज? ठीक आहे, ये. आई, बाबा, मी आई होणार आहे. ठीक, राहू दे. मला माहितीये, मी ही बातमी तुम्हाला आधीच सांगायला हवी होती, दुसऱ्या कोणाकडून कळण्याच्या आधी. पण ईशा, ये बस बस. ईशा, तू का लपवलंस आमच्यापासून? तू गरोदर आहेस हे का नाही सांगितलं? अगं, ही किती आनंदाची गोष्ट आहे. यापेक्षा दुसरा आनंद का असणार आहे आमच्यासाठी? आई, या गोष्टीचा आनंद मानायचा का दुःख हेच कळत नाहीये मला. पूर्ण गोंधळून गेलीये मी, आणि म्हणूनच नाही सांगितलं मी तुम्हाला हे सगळं आधी. का गोंधळ कसला त्यात? तुला उलट आनंदच व्हायला हवा ईशा. अगं, जगात अशी कोणती बाई आहे जिला आपण आई होत असल्याचा आनंद होणार नाही? तू तुझ्या मर्जीनं विक्रांत सरांवर प्रेम केलंस, तुझ्याच मर्जीनं त्यांच्याशी लग्न केलंस. मग आता त्यांच्या बाळाची आई होण्यात तुला का दुःख होईल?